नमस्कार, मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस या फुलांसारखा खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघू शकतात किती छान फूल आलेलं आहे। आज हे चिनी गुलाबाचं छोटंसं झाड, फक्त एकच छोटीशी हे होती माझ्याकडे कडी, ती लावलेली होती मी इथे आणि त्याच्याने किती छान अशी ग्रोथ त्या चिनी गुलाबाच्या झाडाची झालेली आहे। तुमच्याकडे काय म्हणतात ते मला काही माहीत नाही, पण आमच्या इकडे त्याला हेच म्हणतात, ते मी तुम्हाला सांगत आहे। तर आणि गुलाबाची जी झाडं आहेत ना, त्यांना आता बऱ्यापैकी म्हणजे एक दोन कड्या ज्या आहेत त्या छान मस्त आलेल्या आहेत। येतीलच 8-1 दिवसामध्ये छान छान फुलं जी आहेत ती त्या झाडांना येतीलच। पण पहिलं फूल ज्यावेळेस आपण कुठलं झाड लावलेलं असलं आणि त्यावेळेस त्या झाडाला आलं तर मग तो आनंद जो आहे तो जरा वेगळाच असतो। तर मग मी चिनी गुलाबाची जी ते कुठेही ग्रो होऊन जातं, त्याला काही जास्त एवढं हे लागत नाही, पण मग छान झालेलं होतं आणि पहिलं फूल माझ्या ते झाडाला आलेलं होतं म्हणून मी आज जरा जास्तच खुश होती। तर असं आणि मनी प्लांट लावलेला आहे, तो पण किती छान मस्त असा ग्रो करत आहे, तो तुम्ही बघतच आहात। आणि त्याला मस्त असं गुंडाळून घेतलेलं आहे एक काठी वगैरे त्या कुंडीमध्ये ठेवून मी, आणि ज्या वेळेस तो असा पूर्ण मोठा होईल ना त्यावेळेस अजूनच खूप छान दिसेल। तर असं आता बाहेरचं म्हटलं सकाळ सकाळी तुम्हाला मस्त छान अशी झाडं वगैरे दाखवून व्हिडिओची सुरुवात जी आहे ती करूयात। आणि त्यानंतर मग आलेली होती मी, हळदीचं लेपन करायचं होतं, गुरुवारचा व्हिडिओ आहे तर त्यासाठी स्वयंपाकाची तयारी जी होती ती चालूच होती, अजून काही झालेलं नव्हतं। पण म्हटलं अगोदर हळदीचं लेपन वगैरे जे आहे बाकीचं सगळं आवरायच्या आधी ते करून घेऊयात। आणि आज कलश वगैरे जो आहे तो पण मग मला स्वच्छ करून घ्यायचा होता। तर देवांची काही थोडीशी जी भांडी असतात ती मी गुरुवारी मंगळवारी संपूर्ण देवघर स्वच्छ न करता काही कळस किंवा देव धुण्यासाठी जे तांबण आपल्याला लागतं ते दिवा वगैरे जे आहे ते आठवड्यातून 1-2दा मी स्वच्छ करून घेत असते। तर ते इथं झालेलं होतं आणि आता लेपनाला सुरुवात करायच्या अगोदर बाकीचं सगळं जे काही साहित्य वगैरे होतं ते मग पुढे देवांसमोर नेऊन ठेवलेलं होतं। सुरुवातीला लेपन जे आहे ते करून घेते, म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत ते सुकण्याचं काम जे आहे ते तेवढं होऊन जाईल। आणि आजच्या दिवशी म्हणजे सकाळपासूनच जरा पाऊस होता, त्याच्यामुळे वातावरण जरा दमटसारखं होतं आणि पाऊस असल्यामुळे मग लेपन वगैरे सुकण्यासाठी पण थोडा उशीरच लागतो। आणि कामं तर काय ती रोजचीच असतात, ती म्हटलं होतच राहतील, तोपर्यंत बाकीचं जे आहे ते करून घ्यात, कारण बाकीचे कामं आवरायच्या नादामध्ये जर लागले तर मग माझे हे जे काम आहे ना त्याच्यासाठी मला बराच उशीर होऊन जातो। सकाळी मी अगोदर उंबरठा स्वच्छ पुसून वगैरे घेतच असते। आता म्हणजे गणपती मागच्या गुरुवारपासून लेपन काही केलेलंच नव्हतं, मंगळवारी काही लेपनचं जमलंच नाही, कारण 1.5 दिवसाचा गणपती होता, तरी काय इतका थकवा आलेला होता काय माहिती। कारण 1.5 दिवसाचा गणपती म्हटलं म्हणजे काही गडबड जरा जास्त होऊन जाते, तर बऱ्याचशा कामांना मी म्हणजे अशी मला कंटाळाच येत होता, त्यामुळे मग मंगळवारी काही लेपन वगैरे झालेलं नव्हतं। तर आज काही करून सुरुवातीला म्हटलं लेपन आपण करून घेऊयात। आणि देवघरातलं तुम्हाला काल सांगितलेलंच होतं की कापड वगैरे जो आहे तो मला बदली करायचा होता, आणि ज्या उरतणी आहेत ना त्याच्यामधलं कधीतरी हात वगैरे लागला तर मग एखादं धान्य वगैरे जे आहे ते थोडंसं मंदिरामध्ये सांडलंच जातं, तर ते सगळं स्वच्छ वगैरे व्यवस्थित असं करून घ्यायचं होतं मला। तर अगोदर संपूर्ण देवघर खाली करून घेतलं आणि कापड बदलून घ्यायचा होता। कापडावरती पण ना त्या दिवशी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी वेदूला पूजा वगैरे म्हणजे देवपूजा करायला मी तिला सांगितलेलं होतं, तर तिच्याकडून थोडंसं तेल जे आहे ते तिथं पडलेलं होतं, आणि ज्या वेळेस असं काही झालं तर मग ते स्वच्छ करण्यासाठी खूप हे होतं, आणि तेलाचे डाग शेवटी निघत पण नाही आणि कापड जरा खराबच होऊन जातं। तर मग आता देवघरातलं जे कापड आहे ते बदलवून घेतलं आणि आता बाकीची आपली नित्य देवपूजा जी असते ती करून घेते। आणि गुरुवार असल्यामुळे आजच्या दिवशी कसं स्वामींचा अभिषेक वगैरे बरंचसं काही, गुरुवार असला म्हणजे मला बराच उशीर लागतो पूजेला, जरा जास्त म्हणजे स्पेशली टायमिंग जो आहे तो काढून घ्यावा लागतो। तर मग सकाळी पटकन जेवढं होईल तेवढं मी आवरायचा प्रयत्न जो आहे तो त्या दिवशी करत असते। तर आणि मूर्त्यांचा अभिषेक जो आहे तो वेळोवेळी होत राहिला तर मग चांगलंच असतं, त्यामुळे गुरुवार म्हणा सोमवार म्हणा, सोमवारी कसं आपला महादेवांचा अभिषेक, गुरुवारी स्वामींचा अभिषेक वगैरे झाला तर मग छान वाटतं। तर असं संपूर्ण देवपूजा वगैरे जी होती ती झालेली होती माझी अगोदर, आणि त्यानंतर मग स्वामींचा अभिषेक वगैरे केला। आता गंध वगैरे लावून फुलं जी आहेत ती ठेवते। फुलं ठेवल्यामुळे कसं देवघर जे आहे ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं, त्यामुळे
काही जास्त एवढं हे नाही लागत, 10-20 रुपयाची फुलं आणली तरी होऊन जातात. तर आणि कलश जो आहे तो पुजून घ्यायचा होता. आणि मागच्याच मंगळवारी मी देवघरातला जो नारळ आहे ना तो बदलवून घेतला, कारण आधीचा नारळ मध्ये वर्दी वगैरे आली ना त्याच्यामुळे बरेच दिवस कळशामध्ये पाणी नसल्यामुळे नारळ जो होता तो माझा सुकला आणि बरेच दिवस जवळजवळ श्रावण महिना पूर्ण आमचा तसाच गेला. देवपूजा वगैरे काही झालीच नाही श्रावणात, त्याच्यामुळे मग नारळ जो होता तो सुकला होता. मग तो आता मी बदलवून घेतलेला होता. मागच्या मंगळवारीच बदलवला होता नारळ. आणि बिना सोललेला नारळ ठेवलेला चांगला असतो, कारण तो न कोरडा होत नाही लवकर. पण मग इकडे भेटतच नाही, भरपूर ठिकाणी मी तपास पण म्हणजे दुकानांमध्ये वगैरे बघितला पण भेटतच नाही. तर असो, आजची देवपूजा वगैरे जी होती ती पूर्ण झालेली होती. कलश पूजन वगैरे, स्वामींचा अभिषेक, सगळी काही पूजा जी होती ती माझी आज इथं कंप्लीट झालेली होती. तर असो, पूजापाठ वगैरे झाल्यानंतर खूप दिवसांनी मग रात्रीची खिचडी जी होती ती पुरलेली होती. तिचाच मग मी सकाळी जो होता तो नाश्ता केला आणि फ्रूट्स वगैरे होते, ॲपल होतं तर ते कट करून मग थोडाफार नाश्ता मी आणि यांनी दोघांनी करून घेतला. ह्या दोघी तर सकाळीच म्हणजे 7 वाजेला स्कूलमध्ये गेलेल्या होत्या. वेदूचं टिफिन वगैरे देऊन झालेला होता आणि सिद्धी 10ला रिटर्न येणार होती. तोपर्यंत आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे करून घेतला. आणि मग त्यानंतर काल तुम्हाला दाखवलेलंच होतं, हॉलमध्ये कपडे वाळत घातलेले होते, पण बऱ्यापैकी तिकडे कपडे सुकलेले होते, कारण मोकळी आहे ना विंडो, तिकडे हवा वगैरे जास्त येते त्यामुळे कदाचित, आणि पाऊसही नव्हता म्हणजे त्याच्यामुळे मग कपडे छान सुकलेले होते. तरीही थोडेफार फॅन खाली मग मी रात्री ठेवूनच देते. आणि सकाळी मग आपलं सर्वात महत्त्वाचं जे काम असतं ते म्हणजे हा बेडरूममधला सगळा पसारा मग आवरून घेणं, कारण कपडे वगैरे असल्यामुळे बराचसा पसारा जो आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तरी मला असं वाटतं की होतच असतो, कारण कपड्यांचा म्हणा किंवा आपल्या अंथरुणाचा वगैरे रात्री त्यांना फॅनखाली ठेवावेच लागतात, नाही तर मग ते काही सुकत नाही. तर मग आणि ह्या दिवसाचं कसं कपड्यांचा वास वगैरे पण खूप येतो, त्यामुळे मग संपूर्ण कपडे जे आहेत ते सुरुवातीला म्हटलं आता घडे करून कपाटामध्ये ठेवते. आणि कपाट पण बऱ्यापैकी खराब झालेलं आहे, आता ते सगळं आवरून घ्यायचं आहे, कारण गणपती वगैरे असल्यामुळे ह्या पोरींनी दोघींनी काही फंक्शन असलं की कपडे चेंज केले की ठेवलं, सगळा ढिगारा झालेला आहे. थोडाफार ते काही जे आहे ते मला आवरून घ्यावं लागणार आहे आता, कारण बऱ्याच ठिकाणी जाणं येणं जे आहे ते आपलं होतच असतं. त्यामुळे मग आता ते एखाद्या दिवस व्यवस्थित वेळ काढून एवढ्या 1-2 दिवसामध्ये संपूर्ण कपाट वगैरे जे आहे ते मला आवरून घ्यावंच लागेल. पण असो, तोपर्यंत आता ही बाकीची जी काही कपडे वगैरे आहेत ती व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवून देते. आणि मग त्याला, कारण आता तर काही शक्य नाही, आता बरीचशी कामं बाकी आहेत, जेवढं होईल तेवढं आता अगोदर घरातली कामं वगैरे आवरून त्याला निवांत वेळ काढूनच कपाट जे आहे ते स्वच्छ करावी, म्हणजे नीटनेटकं व्यवस्थित घड्या करून मला ठेवावी लागेल. आणि बाकीचं जोपर्यंत जे काही कामं होती ती घरातली मी आवरून घेतली, बरीचशी म्हणजे कपडे वगैरे धुवून घ्यायचं ती सगळी जी काही कामं होती माझी छोटी मोठी ती सगळी कामं आवरून घेतली. आणि तोपर्यंत मग माझं लेपन वगैरे जे होतं ते सुकून झालेलं होतं. आणि रांगोळी काढण्यासाठी मी काही घाई वगैरे करत नाही, कारण नाश्ता वगैरे झाल्यानंतरही काढली तरी पण मी काढत असते, कारण दिवसभरामध्ये 11 वाजेपर्यंत म्हणा किंवा 11:30-12पर्यंत कधीही जसा वेळ मिळेल तसं मग मी रांगोळी किंवा उंबरठा पूजन जे आहे ते करून घेते, कारण सकाळी एकदा उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे झालेला असतो. पण मग आणि हे सगळं सुकेपर्यंत मला वाट बघावी लागते, म्हणून मग रांगोळीला जरा उशीर होतो. आणि बऱ्याच वेळेला मुलांचं म्हणा किंवा घरातलं म्हणा काही ना काही आपलं चालूच असतं, त्यामुळे मग हे सगळं कामं जर काढायला गेलं तर मग थोडा निवांत वेळ लागतो. म्हणून मग जेव्हा जसा वेळ मिळेल तसं मी माझ्या पद्धतीने कामं जे आहेत ते आवरायचा प्रयत्न माझा चालू असतो.
म्हणून मग एवढा तेवढा उशीर झाला तरी काही हरकत नाही. किंवा बऱ्याच जणांचं असतं की हे काम ह्याच वेळेला झालं पाहिजे, तर तसं नाही. सगळं जर व्यवस्थित नीटनेटकं करायला म्हटलं तर मग थोडाफार वेळ जो आहे तो लागतोच. तर असो, मस्त छान रांगोळी वगैरे जी होती ती काढून घेतलेली होती. रोज नवीन नवीन रांगोळ्या जर काढल्या तर छान वाटतं, पण मी रोज नाही पुसत. एक दिवस काढली की 1-2 दिवस मी ती रांगोळी तशीच ठेवते, कारण खराब होत नाही, चांगली असते. 2-3 दिवस तरी ती रांगोळी तशीच असते. आणि घरातल्या सगळ्यांना माहीत असल्यामुळे कोणी पाय वगैरे पण देत नाही किंवा खराब होत नाही. तर असो, मस्त छान रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर उंबरठ्याचं पूजन वगैरे जे होतं ते इथं करून घेतलेलं आहे. तर हे सगळं करण्यामागचं म्हणजे थोडा वेळ आपला जातोच, पण वातावरण एकदाचं इतकं छान आणि प्रसन्न होऊन जातं, तर कायच सांगू. कारण कसं आहे, घरातला मेन म्हणजे उंबरठा, आणि उंबरठा जर इतका छान सुशोभित राहिला आपला तर मग घरात किती छान आणि पॉझिटिव्हिटी वाटेल याचा विचार केला तर खरंच खूप छान वाटतं. तर हे सगळं आवरत मला 10 वाजलेले होते. तोपर्यंत सिद्धी आलेली होती क्लासवरून. तिचे पप्पा तिला घ्यायला गेलेले होते. 10पर्यंत माझं सगळं काही जे होतं ते कंप्लीट, देवपूजेचं वगैरे जेवढं काही मला आवरून घ्यायचं होतं ते झालेलं होतं, आणि घरातली बरीचशी कामं पण झालेली होती. तर चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा, आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.